महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये भिमडे परिवाराकडे एका बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्यकर्म कुशलकर्म केलं आहे। निमित्त आहे विजय भास्कर भिमडे यांचा जन्मदिवस। या जन्मदिनाच्या निमित्ताने आज आपण भोजनदान, चिवरदान, फळदान, परिष्कारदान या ठिकाणी संपन्न करत आहोत। संपूर्ण भिमडे परिवार, त्यामध्ये आई मुक्ताबाई भिमडे, त्यानंतर सिंधुआई भास्कर भिमडे, आनंद भिमडे, मिलिंद भिमडे, ताई निर्मलाताई भिमडे, सपनाताई भिमडे व प्रियंकाताई भिमडे, संपूर्ण भिमडे परिवाराच्या वतीने आज या भोजनदानाचं कुशलकर्म पुण्यकर्म आपण केलं आहे। चिवरदान, परिष्कारदान, फळदान, आर्थिक दान आदी संपूर्ण कुशलकर्म पुण्यकर्म आपण केलं आहे। त्या निमित्ताने छोटेखानी परित देशना परित्राण पाठ सुद्धा आपण या ठिकाणी केला आहे। या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सातत्याने आपण आपल्या घरी बुद्ध आणि त्यांचा धम्म बाबासाहेब लिखित या ग्रंथाचं आपण वाचन करत आहात। संदीप डोंगरे आणि भिमडे बाबा भास्कर भिमडे बाबा सुद्धा या ग्रंथाचं वाचन करतात। या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये बाबासाहेब लिखित बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचं आपण वाचन करता। धम्म श्रवण करणे, धम्माचं आचरण करणे, धम्म चांगल्या प्रकारचा समजून घेणे हे आपल्या जीवनातील महान आणि असीम असं कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे। आणि त्यामुळे सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म पुण्यकर्म केले पाहिजे। आपण धम्म श्रवण केला पाहिजे। जसं रोज आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ श्रवण करता आणि त्या ग्रंथाच्या द्वारा भगवंताचे जे काही मूळ वचन आहे, भगवंताची जी काही धम्मदेशना आहे, भगवंताचा जो उपदेश आहे, त्या उपदेशाला आपण श्रवण करत असता। या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये जेवढं काही आपण कुशल कर्म करू, पुण्यकर्म करू, त्या कुशल कर्मामुळे, त्या पुण्यकर्मामुळे आपल्या जीवनामध्ये वर्तमान काळामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी आपल्याला हा धम्म हे तत्वज्ञान सहाय्यक ठरत असते। आणि त्यामुळे सातत्याने भगवंत असे म्हणतात की आपण आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म पुण्यकर्म आपण केलं पाहिजे। तसं बाबांची अनेक दिवसापासून इच्छा होती। यूट्यूबवरून ते नेहमी सातत्याने धम्मदेशना श्रवण करतात। मला काय त्यांनी कधी बघितलं नाही, पण यूट्यूबला मात्र रोजच बघत होते। आणि त्यामुळे सातत्याने त्यांचे फोनावर फोन भतीजे आमच्याकडे भोजनासाठी या। म्हटलं काही निमित्त आहे का बाबा? तर काहीच नाही म्हणले, निमित्त फक्त भोजनदान द्यायचं आणि तुमचे धम्मदेशना श्रवण करायचे। म्हणजे तीन रत्नांच्या प्रती जो श्रद्धा भाव आपल्या चित्तामध्ये असतो, चांगल्या प्रकारचं धर्माचं ते काम करतात। आणि धम्माचं काम करणारा मनुष्य, धम्माचं काम करण्याची तळमळ जे आपल्या चित्तामध्ये असते, आपल्या मनामध्ये असते, ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्याईमुळे आपल्याला हा पवित्र सद्धम्म म्हणजे प्राप्त झालेला आहे। कधी काळी आपल्याला धम्म श्रवण करण्याची मुभा नव्हती, कधी काळी चांगलं खाण्याची आपल्याला मुभा नव्हती। आज बघा पंचपक्वान्न भोजनामध्ये आपण ग्रहण करतो। चांगल्या प्रकारच्या घरामध्ये राहण्याची सुद्धा आपल्याला मुभा नव्हती, चांगल्या प्रकारचं वस्त्र परिधान करण्याची घालण्याची सुद्धा आपल्याला मुभा नव्हती। परंतु आज बघा हे संपूर्ण वैभव बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे, माता रमाईंच्या महान पुण्याईमुळे आपल्याला हे प्राप्त झालेलं आहे। आणि त्यामुळे बाबासाहेबांचे उपकार आपल्यावरती अनंत आहेत, असीम आहे। त्या उपकाराची आपण कधी परतफेड करू शकत नाही। आपलं संपूर्ण जीवन जरी आपण बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीसाठी जरी समर्पित केलं तरी सुद्धा मात्र एक तीळ मात्र अंश सुद्धा आपण बाबासाहेबांच्या उपकाराची कधीही परतफेड करू शकत नाही। आणि त्यामुळे त्यांच्या उपकाराची तर आपण परतफेड करू शकत नाही, परंतु बाबासाहेबांनी सांगितलेला जो मार्ग आहे, त्यांनी जो आपल्याला दिलेला धम्म आहे, त्या धम्माला गतिमान करण्यासाठी, ती धम्म चळवळ अधिक पुढे नेण्यासाठी आपण काय करू शकतो, आपण काय केलं पाहिजे, हे एक नैतिक कर्तव्य आपण स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आपल्याला जर बुद्धी देता येत असेल तर आपण बुद्धी दिली पाहिजे, आपल्याला जर धन देता येत असेल तर आपण धन दिलं पाहिजे,
आपल्याला जर वेळ देता येत असेल तर आपण वेळ दिला पाहिजे. म्हणजे आपल्याला जे काही देता येतं बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी ते आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण हे सर्व काही बाबासाहेबांची देण आहे, बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. आणि त्यामुळे महत प्रयासाने बाबासाहेबांनी हा धम्म आपल्याला दिला. धम्म देत असताना बाबासाहेब असं म्हणाले की आता तुमची फार मोठी जबाबदारी आहे धम्माचं आचरण करण्याची, धम्माला धारण करण्याची, धम्माला समजून घेण्याची. आणि त्यामुळे तुमच्या मनामध्ये असा भाव उत्पन्न होऊ नये. जसं की उदाहरण म्हणून बाबासाहेब देतात की एखाद्या म्हणजे हांडाभर स्वच्छ पाण्यामध्ये जर एक ग्लासभर पाणी आपण गढूळ टाकलं तर हांडाभर पाणी सुद्धा गढूळ होते, कारण त्याचा प्रभाव जास्त असते. अगदी तशाच प्रकारे आता तुम्ही यापूर्वी जे रूढी परंपरा अंधश्रद्धा कर्मकांड बुवाबाजी ईश्वरवाद आत्मा परमात्मा या खुळचट आणि या संकल्पनेमध्ये जे तुम्ही जीवन जगत होते, या सर्व प्रकारच्या संकल्पनेला तुम्हाला आता त्यागायचं आहे, नष्ट करायचं आहे, नाहीसं करायचं आहे. आणि पवित्र सद्धर्माचं तुम्हाला आता अनुसरण करायचं आहे. या दोन्ही प्रकारच्या प्रवाहाने तुम्ही जीवन जगू शकत नाही. दोन्हीही प्रवाहाने जर तुम्ही जीवन जगसाल तर तुमच्या जीवनामध्ये जे निब्बाणगामी सुख आहे, जे निर्वाणगामी सुखाची अवस्था आहे, ती निर्वाणगामी सुखाची अवस्था तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधी प्राप्त होऊ शकत नाही. कारण आपल्याला सुख हवं असतं, आपल्याला सुख पाहिजे असते. प्रत्येकाला असं वाटतं की मी सुखी असावं, मी समाधानी असावं, मी आनंदी असावं, माझ्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं दुःख नसावं असं प्रत्येकाला वाटतं. परंतु आपण जर विचार केला, आपण जर चिंतन केलं, मनन केलं तर सर्वच लोक सुखी असतात का? सर्वच लोकांच्या जीवनामध्ये सुख असते का? तर नाही. याचं उत्तर आपल्याला नकारात्मकच मिळेल. कारण लोक आपल्याला पावलोपावली दुःखी असताना पाहायला मिळतात, बेचैन असताना पाहायला मिळतात, कष्टी असताना पाहायला मिळतात. आणि वेगवेगळ्या प्रकारचं मग कौटुंबिक दुःख असेल, मग पारिवारिक दुःख असेल, आध्यात्मिक दुःख असेल, हे सर्व प्रकारचं दुःख आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असते. भगवंत असे म्हणतात की पारिवारिक दुःख आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला नष्ट करायचं असेल तर आपण जो काही आपला परिवार असतो तर परिवारातील सर्व सदस्याने एकमेकांच्या प्रती अत्यंत मैत्रीपूर्ण असा व्यवहार केला पाहिजे. एकमेकांसोबत आपला जो व्यवहार आहे तो अत्यंत चांगल्या प्रकारचा असला पाहिजे. पत्नीने पत्नीचे कर्तव्य केले पाहिजे, पतीने पतीचे कर्तव्य केले पाहिजे, मुलाने मुलाचे कर्तव्य केले पाहिजे, मुलीने मुलीचे कर्तव्य केले पाहिजे, सुनेने सुनेचे कर्तव्य केले पाहिजे. म्हणजे संसारामध्ये भगवंत असे म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने आपापली जबाबदारी जर वाटून घेतली किंवा आपापली जबाबदारी जर त्याने पूर्ण केली तर कोणत्याही प्रकारचं दुःख उत्पन्न होत नाही. आपण एकमेकांच्या प्रती वैरत्वाची भावना करू नये. एकमेकांच्या प्रती वाद विवाद भांडण तंटा मीपणा अहमपणा गर्व ईर्ष्या अशा प्रकारच्या विकारांना जर आपल्या मनामध्ये आपण स्थान दिलं किंवा अशा प्रकारच्या विकाराने जर आपण आपलं जीवन जगू लागलो तर आपल्याला सुख कधी प्राप्त होणार नाही, सुख प्राप्त होणार नाही. मग सुख प्राप्त होण्यासाठी काय करावं लागतं? तर आपल्या मनाला प्रसन्न करावे लागते, आपल्या मनाला आनंदी करावे लागते, आपल्या मनाला निर्मळ करावं लागतं. आता बघा, तुम्ही शेतकरी आहात, शेतामध्ये जात असाल तुम्ही, म्हणजे एखादा कुशल शेतकऱ्याचं काय काम असते? भगवंत असे म्हणतात एखादा कुशल शेतकरी जर असेल तर पेरणीच्या वेळेला तो काय करतो? पेरणी जर करायची आहे शेतामध्ये तर त्या शेतीला नांगरतो, त्या शेतीला वखरतो, त्या शेतीमध्ये जे काही काडी कचरा आहे तो काडी कचरा काढतो, तो वेचून काढतो, गवत काढून टाकतो आणि जमीन स्वच्छ झाल्यानंतर तो पेरत असतो. म्हणजे स्वच्छ जमिनीमध्ये जर त्याने चांगल्या प्रकारचं बी पेरलं तर त्याला उत्पन्न सुद्धा चांगल्या प्रकारचे येत असते. जर समजून घ्या, तणाने युक्त असणाऱ्या शेतामध्ये जर बी पेरलं तर काय होईल? ज्या शेतामध्ये तण आहे, गवत आहे, दगडधोंडा आहे, काडी कचरा आहे, अशा प्रकारच्या शेतामध्ये जर आपण बी टाकलं तर येईल का पीक चांगलं? येईल का उत्पन्न आपल्याला चांगलं? येणारच नाही आहे. कारण जमिनीमध्ये जर कचरा आहे, काडी आहे, गवत आहे, दगडा आहे तर तिथे कुठल्याही प्रकारचं पीक चांगलं येऊ शकत नाही. आणि कुशल शेतकरी मग काय विचार करतो की अरे आपण त्या शेतीला चांगलं पिकवायचं असेल तर हे सगळ्या प्रकारचं काढून टाकलं पाहिजे, आपली शेती काळेशार बनवली पाहिजे, भुसभुशीत बनवली पाहिजे आणि अशा प्रकारच्या जमिनीवर जर आपण बी पेरलं तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं उत्पन्न येऊ शकते. भगवंत असे म्हणतात की मी सुद्धा एक शेतकरीच आहे. भगवंताने कशी भारद्वाज ब्राह्मणाला उपदेश करताना म्हटलं की मी सुद्धा एक शेतकरी आहे. तू जसं शेतीमध्ये पेरतो ऐक नाही तसं मी सुद्धा पेरतो. म्हणजे तू जमिनीमध्ये पेरतो, मी मात्र लोकांच्या मनामध्ये पेरतो.
ऐक ना, भगवंत असे म्हणतात की लोकांचं मन हे माझं शेती आहे आणि त्या लोकांच्या मनामध्ये श्रद्धारूपी बीज मी पेरत असतो. ऐक ना, बुद्धाप्रती श्रद्धा निर्माण करतो, धम्माप्रती श्रद्धा निर्माण करतो, संघाप्रती श्रद्धा निर्माण करतो आणि तू ज्या प्रकारे पीक काढतो तसं मी अमृतमय शेती करत असतो. मनुष्याचं मन सुखी आलं असेल, समाधानी असेल, निर्मळ असेल तर मनुष्याच्या जीवनामध्ये सुखाचे फळ येत असतात. ऐका, सुखाचे फळ मनुष्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण आपण जे काय रात्रंदिवस जे काय परिश्रम करतो, मेहनत करतो, तर कशासाठी करतो आपण? की आपण सुखी असावं, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख येऊ नये यासाठी आपण प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे सर्वच लोक काही सुखी असतात नाही आहे किंवा सर्वच लोक दुःखी सुद्धा असतात असं सुद्धा काही नाही आहे. पण सुखी लोकांची संख्या भगवंत असे म्हणतात की फार कमी असते आणि दुःखी लोकांची संख्या मात्र आपल्याला पावलावरती भेटत असते. आपण एकमेकांना जर भेटलो तर आपण विचारतो सहज की कसे आहात तुम्ही, तुम्ही कसे आहात? तर सर्वच लोक काय सांगतात का आपल्याला की आम्ही फार सुखी आहोत, आम्ही फार आनंदी आहोत? तर असं काही नसतं. अनेक लोक म्हणतात की ठीक आहे, ठीक आहे, कोणी म्हणतो बरं चाललं आहे, कोणी म्हणते काय जे असे जे आहे ते बरं आहे आपलं, आहे की नाही, जे आहे ते बरं आहे आपलं, आता राहिलेच किती दिवस आपले, असं लोक म्हणतात. म्हणजे हताश होऊन, परेशान होऊन, दुःखी कष्टी होऊन लोक या संसारामध्ये जीवन जगतात. भगवंत असे म्हणतात की हे कशामुळे होते? तर आपण चांगले कर्म न केल्यामुळे. चांगले कर्म जर केले तर चांगलं फळ आहे. शेतीमध्ये जर आपण चांगलं बी पेरलं तर चांगले फळ येतील. म्हणजे जसं बीज असेल तसं फळ असतं, जसे कर्म असतील तसं सुख असते. ऐक नाही, आपण म्हणतो ना जैसी करणी वैशी भरणी, हा निसर्गाचा नियम आहे. ऐक नाही, म्हणजे जसं तुम्ही कराल तसं तुम्ही भराल. तुम्ही जर मैत्री केली तर तुम्हाला मैत्री मिळेल, तुम्ही जर प्रेम भाव केला तर तुम्हाला प्रेम भाव मिळेल, तुम्ही जर कोणावरती उपकार केले तर तुम्हाला उपकार मिळतील, तुम्ही जर परोपकार केलं तर तुम्हाला परोपकार मिळतील, तुम्ही जर कोणाचा राग करत असाल, द्वेष करत असाल, लोभ करत असाल, मोह करत असाल तर तुम्हाला सुद्धा तशाच प्रकारचं प्राप्त होऊ शकते. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपलं जीवन जगत असताना आपण खूप चांगल्या प्रकारचं कर्म केलं पाहिजे. मग नेमकं आता चांगल्या प्रकारचं कर्म म्हणजे काय केलं पाहिजे ते कळायला पाहिजे आपल्याला. कारण भगवंत असे म्हणतात की सुखाचा मार्ग समजला पाहिजे. सुखाचा मार्ग जर माहीत असेल तर त्या मार्गाने मार्गक्रमण करेल आपण. जर मार्गच माहीत नसेल तर मग आपण कसं मार्गक्रमण करेल? तर भगवंत असे म्हणतात की सुखाचा मार्ग आपण समजून घेतला पाहिजे की हा मार्ग सुखाचा आहे आणि या सुखाच्या मार्गाने मी जर वाटचाल केली तर माझ्या जीवनामध्ये दुःख येणार नाही, तर माझ्या जीवनामध्ये सुख प्राप्त होईल. तर भगवंताने बघा सुखाच्या मार्गाचे 5 प्रकारचे स्टेशन सांगितलेले आहे की सुखाच्या मार्गापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला 5 प्रकारच्या स्टेशनवरती तुम्हाला स्टॉप करावा लागतो. 5 प्रकारचे स्टेशन पार करून तुम्हाला जावं लागतं, तिकडे मात्र सुखच सुख आहे असं भगवंत म्हणतात. मग पहिलं स्टेशन कोणतं आहे? तर पहिलं स्टेशन आहे मी कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांची हिंसा करणार नाही. जसं आपण सील ग्रहण केलं, आता पहिलं सील कोणतं आहे? पहिलं स्टेशन आहे की मी कुठल्याही प्रकारच्या प्राण्यांची हिंसा करणार नाही. मग प्राण्यांची हिंसा करणार तर का करणार नाही ते पण महत्वाचं. आणि का करणार नाही, कशासाठी करणार नाही, आणि प्राण्यांची हिंसा केल्यामुळे काय होतं आणि नाही केल्यामुळे काय होतं हा विचार सुद्धा आपण केला पाहिजे. जसं भगवंत असे म्हणतात की जसा आपला जीव आहे, ऐक ना, आपला जीव आहे, जर आपल्याला समजून घ्या, जर साधा काटा जरी टोचला असेल, साधा काटा जरी आपला टोचला असेल तर कशा प्रकारच्या वेदना होतात? ऐक ना, अत्यंत वेदना होतात आपल्याला. मग भगवंत असे म्हणतात जर स्वतःला आपल्याला काटा जरी टोचत असेल तर आपल्याला भयंकर अशा वेदना होतात. मग जर समजा आपण प्राण्यांची हत्या केली, ऐक ना, किंवा प्राण्याला मारलं, प्राण्याला इजा केली तर मग त्यांना किती दुःख होईल. मग मला सुद्धा दुःख होते अशा प्रकारची भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. मला दुःख होते तर मी दुसऱ्याला दुःख देणार नाही, अशा प्रकारची भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. आपण जशा प्रकारचे कर्म करू तशा प्रकारचं फळ आपल्याला या संसारामध्ये मिळत असते, भगवंत असे म्हणतात. मग प्राण्यांची जर आपण हत्या केली, प्राण्याला जर मारलं तर आपल्याला 4 गोष्टीची आपली हानी होत असते. प्राण्याला जर आपण मारलं तर 4 गोष्टींची आपली हानी होते. आपल्याला आयुष्याचा लाभ होत नाही, आपल्याला सुखाचा लाभ होत नाही, आपल्याला बलाचा शक्तीचा लाभ होत नाही आणि आपला वर्ण हा सतेज नसतो.
या चार गोष्टींची आपली हानी होत असते. बघा कधी कधी काही काही लोक, काही काही बाळ गर्भामध्ये मातेच्या मृत्यूला प्राप्त होतात, काही काही गर्भाच्या बाहेर आल्यानंतर मृत्यूला प्राप्त होतात, काही 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष अशा प्रकारे जगतात. म्हणजे मृत्यूला प्राप्त होतात. सर्वांचं आयुष्य सारखं असते का? सारखं नसते. ऐक ना, कोणी अल्पजीवी असतात, कोणी मध्यमवयी असतात, कोणी दीर्घ आयुष्याचं जीवन जगत असते. तर भगवंत असे म्हणतात की जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये दुसऱ्यांची हत्या करतो, दुसऱ्यांना मारतो, दुसऱ्यांना त्रास देतो, तर आपलं आयुष्य सुद्धा कमी होत असते. आपलं आयुष्य कमी होते. आणि त्यामुळे आपलं आयुष्य जर आपल्याला असं वाटलं की माझं आयुष्य वाढलं पाहिजे, मला दीर्घ आयुष्याचा लाभ झाला पाहिजे, तर आपण शिलाचं पालन केलं पाहिजे. अर्थात आपण कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांची हिंसा केली नाही पाहिजे. मग प्राण्यांची हिंसा फक्त मारल्यानंच होते का? प्राण्यांची हिंसा मारल्यानंच होते का? तर नाही. भगवंत असे म्हणतात मारल्याने तर हिंसा होतेच होते, परंतु कधी कधी शब्दाने सुद्धा हिंसा होते. कधी कधी आपण शब्दाने सुद्धा हिंसा करतो बघा. म्हणजे एखाद्या मनुष्याला जर आपण अपशब्द बोलला, एखाद्या मनुष्याला जर आपण वाईट बोललो, तर त्याचं मन दुखवते की नाही? त्या मनुष्याचं मन दुखवते. आणि साहजिकच आहे, आपण जर दुसऱ्याचं मन दुखवत असेल तर ती सुद्धा एक प्रकारची हिंसाच आहे, असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे आपण असं कधीही बोलू नये की दुसऱ्यांना दुःख होईल, दुसऱ्यांना वेदना होतील, दुसऱ्यांना त्रास होईल, अशा प्रकारचं आपण कधीही बोलू नये. आपली वाणी सुद्धा आपण परिशुद्ध ठेवली पाहिजे, निर्मळ ठेवली पाहिजे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की हे पहिलं स्टेशन आपण पार केलं पाहिजे की माझ्या जीवनामध्ये मी कधीही कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांची हिंसा करणार नाही. दुसरं स्टेशन आहे मी चोरी करणार नाही. दुसरं सील काय आहे? तर मी चोरी करणार नाही. बघा 5 सुखाचे मार्ग आहे ते. ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये मी सुखपूर्वक जीवन जगलं पाहिजे, तर त्या मनुष्याने या 5 प्रकारच्या शिलाचं अनुसरण केलं पाहिजे. या 5 प्रकारच्या शिलाचं अनुसरण करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही दुःखी होत नाही, कष्टी होत नाही. आणि त्यामुळे दुसरा आहे की मी चोरी करणार नाही. चोरीचं कर्म सुद्धा आपण कधी करू नये. म्हणजे जी वस्तू आपल्याला दिली नाही आहे, ज्या वस्तूवरती आपला अधिकार नाही आहे, तर ती वस्तू आपण घेतली नाही पाहिजे. म्हणजे चोरी नाही केली पाहिजे. प्रामाणिकपणे अनेक लोक बघा चोरीचा व्यवसाय करतात. ऐक ना, आपली उपजीविका करण्यासाठी अनेक लोक चोरी सुद्धा करतात. अनेक लोकांचे घर फोडतात, कोणाला लुटालूट करतात, कोणाला फसवतात. अशा प्रकारचे लोक आपली उपजीविका करत असतात. तर अशा प्रकारची उपजीविका करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुखाने राहील का? एखादा चोरी करणारा मनुष्य आहे तर तो सुखाने जातो का चोरी करायसाठी? तर तो भीतीग्रस्त असतो. त्याला असं वाटतं की मला भीती उत्पन्न होईल, मला कोणी पाहिल, मला कोणी पकडेल. म्हणजे तो तर स्वतः सुरक्षित नसतोच नसतो, परंतु त्याचे घरचे सुद्धा सुरक्षित नसतात. त्यांची पत्नी सुरक्षित नसते, त्यांचे मुलं बाळ सुरक्षित नसतात, त्याचं घर सुरक्षित नसते. कोणत्याही प्रकारे त्याला सुरक्षा प्राप्त होत नाही. त्यामुळे तो स्वतः असुरक्षित असतो आणि परिवाराला सुद्धा असुरक्षित तो ठेवत असतो. त्यामुळे कधीही चोरी करून आपली उपजीविका आपण केली नाही पाहिजे. प्रामाणिकपणे, मेहनतीने, परिश्रम करून, घाम गाळून आपण आपली उपजीविका केली पाहिजे. जर घाम गाळून आपली उपजीविका करत असेल, आपण परिश्रम करून आपली उपजीविका करत असेल, तर आपल्या जीवनामध्ये सुख आपल्याला प्राप्त होत असते. त्यानंतर तिसरं कर्म आहे व्यभिचार न करणे, अर्थात अकुशल कर्म न करणे, वाईट कर्म न करणे, पापदृष्टी न टाकणे. म्हणजे चांगलं आपल्या कायेने आपण कुशल कर्म केले पाहिजे, आपल्या वाचेने कुशल कर्म केले पाहिजे आणि आपल्या मनाने आपण कुशल कर्म केले पाहिजे. हे तिसरं शील आपल्याला सांगते. चौथं शील आहे की खोटं न बोलणे, निंदा नलस्ती न करणे, चहाडी चुगली न करणे, व्यर्थ बडबड न करणे. अनेक लोक बघा खोटं बोलतात, निंदा नलस्ती करतात, चहाडी चुगली करतात, व्यर्थ बडबड करतात. आणि खोटं बोलल्यामुळे आपला जो विश्वास असते, एकमेकांच्या प्रती विश्वास असतो की नाही, विश्वासाचं नातं हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. मनुष्याला बघा पूर्ण आयुष्य जाते मनुष्याचा विश्वास कमवण्यासाठी, पण एखादी छोटीशी गोष्ट विश्वास गमावण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरत असते. आणि कधी कधी आपण म्हणत असतो मी तुझ्यावरती खूप विश्वास ठेवला होता, तू माझ्या विश्वासाचा विश्वासघात केलेला आहे, आता तुझ्यावर कधी विश्वास मी ठेवणार नाही. एखाद्या मनुष्याचा विश्वासघात जर कोणी केला
तर पुन्हा मात्र त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवत नाही. आणि कोणी जर ठेवत असेल तर त्याला सुद्धा आपण सावध करतो की बघ, हा माणूस विश्वासाच्या लायकीचा नाही आहे, या माणसावर भरोसा नाही ठेवला पाहिजे, हा माणूस विश्वासाच्या लायकीचा बिलकुल नाही आहे. आणि त्यामुळे विश्वास हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणून खोटं बोलू नये आपण, निंदानलस्ती करू नये आपण, चहाडी चुगली करू नये, व्यर्थ बडबड सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये करू नये. काही काही लोक फार व्यर्थ बडबड करतात, कामाचं ना धामाचं बोलतात, ऐक नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचं महत्त्व नसते त्या बोलण्याला, नुसतं बडबड 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 करत राहतात. आणि मग काही काही लोक असं म्हणतात, आलेच बडबड करते म्हणतात, कामाचं ना धामाचं बोलत राहते म्हणतात, याच्या जवळ सुद्धा जाऊ नका म्हणतात, ऐक नाही. कधी कधी गप्पा करताना बाया जर समजा 2-3 महिला गप्पा करत असतील, तर मग एखादी बोलणारी जर बाई समजा समोरून येत असेल, तर आपण काय म्हणतो, अरे आता काय करणार, ही आली आता कोणालाच बोलू देणार नाही, हाय आता हिच सुरू झालं का बस ही एकटीच बोलणार, आता कोणालाही बोलू देणार नाही. म्हणजे बडबड जास्त करणाऱ्या लोकांचा स्वभाव असतो, आहे कधी कधी पुरुषांचा सुद्धा स्वभाव तसा असतो. तर कामाचं बोललं पाहिजे, भगवंत असे म्हणतात कामाचं बोललं पाहिजे. जास्त जर बोललं तर जास्त बोलण्याला महत्व प्राप्त होत नाही, जास्त बोलण्याला महत्व प्राप्त होत नाही. बडबड करणारा मनुष्य जर एखादी महत्वाची गोष्ट जरी सांगत असेल, आपल्या फायद्याची आपल्या चांगल्याची सांगत असेल, तरी लोकांना काही विश्वास वाटत नाही. लोकांना वाटतं असंच सांगायला, हे याचं काय ऐकायचं आहे, लोक त्याचंही ऐकत नाही, ऐकलं. आणि त्यामुळे महत्वाचं बोललं पाहिजे, आपल्या फायद्याचं, दुसऱ्याच्या फायद्याचं, चांगल्या प्रकारचं मृदू कोमल असं बोललं पाहिजे. सिद्धार्थ बोधिसत्वाचा पुत्र राहुलाला उपदेश करताना भगवंत असे म्हणतात की राहुल, मजाक मध्ये सुद्धा आपण कधी खोटं बोलू नये. मजाक मध्ये सहज म्हणून आपण बोलतो कधी कधी, तर सहज म्हणून सुद्धा किंवा मजाक मध्ये सुद्धा आपण कधी खोटं नाही बोललं पाहिजे. कारण विश्वासार्हता आपली पूर्णपणे नष्ट होते. हे सुद्धा आपलं चौथं शील आहे. आणि पाचवा आणि अत्यंत महत्वपूर्ण शील आहे की कोणत्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं आपण सेवन करू नये. अनेक लोक बघा दारू पितात, दारू असेल, सिगारेट असेल, गांजा असेल, मावा असेल, जे जे काही म्हणजे नशिली पदार्थ असतात, की जे पदार्थ आपण श्रवण केल्यामुळे, जे पदार्थ आपण पिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख भोगावं लागते. आपली जी काही नगदी संपत्ती आहे ती नगदी संपत्ती नष्ट होते, आपल्याला रोजगार सुद्धा मिळत नाही, आपल्याकडे असणारा पैसा संपतो. तो पैसा संपल्यामुळे आपण परिवाराला चांगल्या प्रकारचं जगू शकत नाही, परिवाराला चांगल्या प्रकारचं लेकरांना आपण शिकू शकत नाही, चांगल्या प्रकारचं घर निर्माण करू शकत नाही. बघा रोज रोज जर एखादा मनुष्य दारू पिणारा असेल तर त्याचं घर बरोबर असते का? बिलकुल घर बरोबर नसते. त्याचे मुलं बाळ चांगल्या प्रकारचे शिकत नाहीत, त्यांचा परिवार सुखपूर्वक राहत नाही. आणि त्यामुळे ही फार मोठी व्यसनहीनता आहे. आज घडीला आपल्या तरुणांमध्ये फार हे व्यसन झालेलं आहे बघा, फार म्हणजे दारूचं व्यसन आहे. अनेक लोक अशा प्रकारचं कर्म करतात आणि त्यामुळे संसाराच्या संसार हे उद्ध्वस्त होतात, संसाराच्या संसार पूर्णपणे नष्ट होतात. आणि त्यामुळे कधीही आपण आपल्या जीवनामध्ये नशापतन करू नये असं भगवंतांनी म्हटलं आहे. नशापतन करणारा मनुष्य, भगवंत असे म्हणतात की त्याच्याकडे कितीही जरी संपत्ती असेल, एक उदाहरण भगवंताच्या काळामध्ये आहे बघा, एक अशाच प्रकारचा सिलवान व्यक्ती असतो, सदाचारी असतो, गुणवान असतो. आणि असं म्हटलं की तो 2 वेळा दरबारामध्ये जात असे, सकाळच्या प्रहरी सुद्धा आणि संध्याकाळच्या प्रहरी तो दरबारामध्ये जात असे. त्याचा सन्मान होत असे, त्याला मान सन्मान दिला जायचा, कारण तो श्रीमंत होता, धनवान होता आणि सिलवान होता. धनवान तर होताच होता, परंतु सिलवान सुद्धा होता. आणि अशा प्रकारे तो रोज दरबारामध्ये जायचा, घरी यायचा, आपल्या परिवारासोबत, आपल्या पत्नीसोबत अत्यंत चांगल्या प्रकारे तो सुखपूर्वक जीवन जगायचा. तर काही लोक रस्त्याच्या कडेला बसत असतात, म्हणजे दारू पीत बसत असतात. आणि तो रथाने जात असताना तो आपल्या सारथ्याला विचारतो की हे जे लोक म्हणजे बसलेले आहेत, हे लोक काय करत आहेत? मग तो सांगतो की हे लोक एक विशिष्ट प्रकारचं पेय पितात आणि तिथे मोजमजा करतात. आणि तिथून तो निघून जात असतो. अशा प्रकारे रोज पाहतो जे लोक बसलेले असतात बघा, अनेक लोक दुसऱ्यांना व्यसन लावण्यासाठी सुद्धा, म्हणजे कोणाची प्रगती होत असेल, कोणाचं चांगलं होत असेल, कोणाचं भलं होत असेल, तर काही काही लोकांना सहन होत नाही. आणि ते सुद्धा विचार करतात की अरे हा तर राजाच्या घरी 2दा जातो दरबारामध्ये, आपण याला सुद्धा व्यसन लावलं पाहिजे, असा तो विचार करतात. आणि त्यांची ती मिलीभगत होते, त्यांची चर्चा होते. आणि हळूहळू हळूहळू तो सुद्धा विचार करतो की हे काय पितात काय पितात. तर सहज त्याला ते बोलवतात. सुरुवातीला मग थोडीशी त्याला देतात, नाही नाही, सवय लावणारे लोक तसे करतात बघा व्यवहारामध्ये, थोडीशी घ्या म्हणतात, काय होत नाही थोडीशी घ्या म्हणतात. आणि थोडी 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 करता त्याला सवय लागून जाते.
सवय लागून जाते तर मग तो 1 बॉटल घेतो, 2 बॉटल घेतो, 3 बॉटल घेतो. हळूहळू हळूहळू बघा त्याच्याकडे 40 करोड धनसंपत्ती असते. ती संपूर्ण 40 करोड धनसंपत्ती ती नष्ट करतो व्यसनामध्ये. पुन्हा पत्नीला म्हणतो की तुझ्याकडे संपत्ती नाही का? तर पत्नी म्हणते हो माझ्याकडे आहे. पत्नीकडे सुद्धा 40 करोड धनसंपत्ती असते. मग त्याला दारूचं व्यसन जुळत नाही. दारूचं व्यसन जुळते, मग जुगारांचं व्यसन जुळते आणि अनेक प्रकारे जुगारामध्ये, दारूमध्ये, अकुशल मार्गामध्ये तो 80 करोड धनसंपत्ती नष्ट करतो. 80 करोड धनसंपत्ती नष्ट झाल्यानंतर तो घरही विकतो, शेती विकतो, सर्व प्रकारे विकतो आणि शेवटी मात्र दोघंही हातामध्ये पात्र घेतात आणि श्रावस्तीच्या जेतवन विहारामध्ये भिक्षा मागत असतात. बघा ज्यांच्याकडे 80 करोड धनसंपत्ती तो शेवटी मात्र भिकेला पोचतो आणि जेव्हा भगवंत त्याला पाहतात तर भगवंत सीमित हास्य करतात. भगवंत हसतात. मग आनंद भंते विचारतात की भगवान तुम्ही काऊन हसले? तर भगवंत असे म्हणतात की ते 2 लोक जे बघितले पती पत्नी हातामध्ये पात्र घेऊन भिक्षा मागत होते, कधी काळी श्रावस्तीमध्ये हे अत्यंत धनवान श्रेष्ठी होते, धनवान होते, परंतु आज मात्र यांच्या हातामध्ये पात्र आहे. त्यांना खाण्यासाठी पात्र हातामध्ये घ्यावं लागते. भगवंत असे म्हणतात की तो सिलवान होता, तो गुणवान होता, तो सदाचारी होता. त्या काळामध्ये जर त्याने दान पुण्य केलं असतं, सील पालन तर करतच होता, तो दान पुण्य करून जर कुशल कर्म केलं असतं तर तो कमीत कमी श्रोतापन्न झाला असता. अधिक पुण्य कर्म केलं असतं तर तो श्रोतापन्न सकृदागामी सुद्धा झाला असता. अधिक पुण्य केलं असतं तर तो अनागामी सुद्धा झाला असता. अधिक जर त्यानं पुण्य केलं असतं तर तो अरहंत सुद्धा झाला असता. तिची पत्नी सुद्धा श्रोतापन्न झाली असती, सकृतागामी झाली असती, अनागामी झाली असती. म्हणजे एवढ्या अवस्थेपर्यंत ते जाऊ शकत होते. एवढं त्यांचं महानानी असीम पुण्य होतं. परंतु व्यसन धिनता त्याला लागल्यामुळे त्याने सर्व काही नष्ट केलं. आणि भगवंत असे म्हणतात की उदाहरण देतो भगवंत, याची स्थिती आता अशी आहे की ज्याप्रमाणे एखादा पक्षी पाण्याने व्याकुळ असावा, त्या पक्षाला तहान लागावी आणि तो पक्षी एका समुद्राच्या किनाऱ्यावरती उभा राहावा. समुद्राच्या किनाऱ्यावरती उभा आहे तो पक्षी, त्या पाण्याला तो पाहत आहे की पाणी निथळ आहे, शांत आहे, शीतल आहे, थंडगार पाणी आहे, त्याला तहान सुद्धा लागली आहे. पण त्या पाण्याला तो पाहतो परंतु पाण्यापर्यंत जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही? कारण त्याचे दोनही पंख तुटलेले आहे. त्या पक्षाचे दोनही पंख तुटलेले असल्यामुळे तो त्या पाण्याला फक्त पाहत आहे परंतु पाण्यापर्यंत तो पोहोचू शकत नाही आणि आपली तहान भागू शकत नाही. भगवंत असे म्हणतात की हे दोघं सुद्धा असेच आहे. हे जेतवनाला पाहतात, हे जेतवन विहाराकडे पाहतात, हे भगवंताला पाहतात, भिक्खू संघाला पाहतात, परंतु आता मात्र या सुखाचे लाभी हे होऊ शकत नाहीत. कारण यांचं अकुशल कर्म, यांचं पाप कर्म, वाईट कर्म आता हे फळास आलेलं आहे. आणि त्यामुळे मनुष्याला जेव्हा संधी असते तर त्या संधीचा सदुपयोग आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. वेळ निघून गेल्यानंतर काही उपयोग होत नाही. वेळ निघून गेल्यानंतर काही सुद्धा उपयोग होत नाही. आणि त्यामुळे आपले पाय चांगले आहे, आपले हात चांगले आहे, आपलं शरीर चांगलं आहे, आपलं मन चांगलं आहे, तर तेव्हा आपण चांगल्या प्रकारचे कर्म केले पाहिजे. आपण दान कर्म केलं पाहिजे, आपण शीलाचं पालन केलं पाहिजे, आपण आनापानसतीची भावना केली पाहिजे, आपण ध्यान केलं पाहिजे. कारण आपलं शरीर चांगलं आहे, आपलं मन चांगलं आहे. शरीर आणि मन जर चांगलं असेल तर आपण कर्म करू शकतो, कुशल कर्म, पुण्य कर्म करू शकतो. शरीर आणि मन जर आपलं चांगलं नसेल तर आपण कुशल कर्म, पुण्य कर्म करू शकत नाही. आणि त्यामुळे या वर्षावासाच्या पवित्र काळामध्ये ही एक सुवर्ण संधी आपल्याला आहे धम्म श्रवण करण्याची. बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ आपल्याकडे वाचला जातो. रोज आणि रोज या वर्षावासाच्या पवित्र कालावधीमध्ये आपण अशा प्रकारचं धम्म श्रवण केलं पाहिजे. थोडं थोडं पुण्याचा संचय आपण केला पाहिजे. ऐक ना, थेंबा थेंबाने तळ साचतं आपण असं म्हणतो. हळूहळू हळूहळू छोटे छोटे कर्म करून आपल्या पुण्याचा संचय आपण केला पाहिजे. आणि त्यामुळे आपण रोज आणि रोज अशा प्रकारचं कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं. प्रसंगाला अनुसरून आपण दान सुद्धा करावं, ध्यान भावना करावी, मैत्री भावना करावी, विपश्यना करावी. कारण आपल्या मनाला जेवढं आपण परिशुद्ध करू, आपल्या मनाला जेवढं आपण निर्मळ करू, तेवढंच आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त होत असते. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी भिमटे परिवाराने या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये एका बुद्धपुत्रांना भोजन दान देऊन, चिवरदान करून, परिष्कार दान करून, फळ दान करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं हे पुण्यकर्म केलं, कुशल कर्म केलं.
या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने विजय भीमटे यांना आज जन्मदिनाच्या निमित्ताने हे सर्व जे काही पुण्यकर्म आहे तर त्यांना त्यांच्या जीवनामध्ये आयुष्यभर सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आयुष्यभर सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्थित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना वेळेच्या अभावी या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. तसेच हात जोडून बसा. तुमचा एक